दादा तुमचं नाव? रणजित. रणजित. आणि मग यशवंत कसं बसणं नाव पडलं वडिलांचं? किती वर्ष आली आपल्याला? 35 वर्ष. 35 वर्ष. ओके. दाबिलीला इतरला जास्त झाले 50-60. तर इथे आपण 2 पद्धतीच्या या दाबेल्या आणल्यात. ही जी आहे ही तिखट दाबेली आहे. आपण आतनंही सगळं बघणार आहोत. त्यानंतर एक जी आहे ही चीज दाबेली आहे. ही मी पोरांसाठी घेतली आहे. चला तर सुरुवात करूया. यशवंतची ही तिखट दाबेली. यशवंतची दाबेली ही खूप प्रसिद्ध आहे. गेले 35 वर्ष त्यांची ही दाबेली प्रसिद्ध आहे. आणि मला वाटतं त्याच्या आधी 60 वर्ष जुनी त्यांची भेळ आणि इतरही काही व्यवसाय त्यांचा होता. पण आता गेले 35 वर्ष त्यांची दाबेली ही प्रसिद्ध आहे. यशवंतची ही तिखट दाबेली आपण बघूया. तर पहिला घास यशवंतची तिखट दाबेली. दाबेली छान आहे. मला हलकीशी सर्दी झाली आहे. कदाचित थोडीशी चव जी आहे ती 19-20 होऊ शकते. म्हणून मी कॉन्फिडन्सनी सांगू शकत नाही आहे की जी जुनी चव आहे तशीच आहे का नाही. पण एकूण चव चांगली आहे. यशवंतच्या दाबेलीची चव हे त्याची जादू जी आहे ती त्याच्या भाजीमध्ये आहे. त्यांची जी भाजी आहे ती छान आंबट गोड अशी दाबेलीची ही भाजी असते. आणि आता तुम्ही म्हणाल दाबेलीमध्ये काय फरक पडतो किंवा दाबेलीच्या भाजीमध्ये तरी काय फरक पडतो? तो फरक पडतो. तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या दाबेल्या खाऊन पहा, तुम्हाला त्याची जी भाजी आहे त्याच्या चवीमध्ये तुम्हाला गॅरंटीड फरक दिसणार.